नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप जोगदंड आपलं एस जी कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करतो. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आज व्यावसायिक सेवा हा 4 नंबरचा टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. कारण या टॉपिकवरती आपल्याला नेहमीच 10 मार्कासाठी एक प्रश्न हमखास विचारला जातोच. यामध्ये एकूण 4 घटक आपल्या ठिकाणी पाहायला मिळतील. ते 4ही घटक आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचे आहेत. तर थोडक्यात आपण याच्यामध्ये पाहायला जर गेलं तर व्यावसायिक सेवा नेमक्या कोणकोणत्या स्वरूपामध्ये असतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्यामध्ये आपल्याला पहिली सेवा या ठिकाणी सांगितली ती म्हणजे बँकिंग. आता बँकिंग संदर्भात पाहायला जर गेलं तर हा प्रश्न परीक्षेमध्ये जर आला तर आपल्याला याच्या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये देखील आपल्याला बँकेचे प्रकार, बँकेची कार्य, अर्थ वगैरे या ठिकाणी माहिती सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतेच. तर तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी देखील बँकेचे कार्यप्रकार आपल्याला याच्यामध्ये देखील पाहायला मिळतील. म्हणजे नक्कीच आपण जर बँकेचे प्रकार हा मुद्द्याचा आपण सविस्तर अभ्यास जर केला तर आपल्याला साहजिकच वाणिज्य संघटन या विषयामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये दोन्हीपैकी एकीकडे कुठेतरी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न आपण शक्यतोवर आवर्जून या ठिकाणी करावा. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्या ठिकाणी सांगितला तो म्हणजे विमा. आता विमा काय असतो, विम्याचे वेगवेगळे प्रकार असेल किंवा विम्याचे तत्वे हे दोन्ही प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे याचाही अभ्यास आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आहे तुमचं वाहतूक. तर वाहतुकीचे प्रकारही ते आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहायचे आहेत. त्याचबरोबर गोदाम हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यवसायाचा जो काही माल आपण गोदामामध्ये साठवून ठेवतो तर त्याचेही कार्य अर्थ प्रकार कोणकोणते येते हे पण आपल्याला सविस्तर या टॉपिकमध्ये पाहायचे. त्यानंतर याच्यातला सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे संप्रेषण. संप्रेषणाचा अर्थ आणि प्रकार. तर या संदर्भात चौथा जो घटक तुम्हाला सर्वात शेवटी सांगितलेला आहे तर तो देखील आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचे. म्हणजे हे 4ही घटक आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहायचे. तर त्यासाठी हे 4ही घटक नेमके कशामध्ये येतात अगोदर हे आपल्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. म्हणजेच व्यावसायिक सेवा कशाला म्हणायचे हे अगोदर आपल्या ठिकाणी पाहून घ्यावं लागणार आहे. कारण त्या सेवेमध्येच हे 4ही प्रकार आपल्याला सविस्तरपणे पाहायचे. तर ते पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की सेवा कशाला म्हणायची. आपण मागच्या वर्षी देखील वाणिज्य संघटनेमध्ये जो पहिला टॉपिक दिलेला आहे त्यामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की सेवा साधारणतः या आर्थिक आणि आर्थिकेतर या 2 स्वरूपामध्ये येतात. म्हणजे जी सेवा आपण केली तर आपल्याला मोबदला मिळतो त्याला आपण आर्थिक सेवा अशा ठिकाणी म्हणतो. तर जी सेवा केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही अशा सेवेला आपण आर्थिकेतर सेवा असं आपण म्हणतो. हे आपण मागच्या वर्षी या ठिकाणी उदाहरणासहित पाहिलं होतं. तर तेच आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे सेवा म्हणजे काय हे आपल्या ठिकाणी पाहायचे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं सेवा कशाला म्हणायचं तर हे पाहायचं जर झालं तर आपल्याला पहिल्यांदा याची डेफिनेशन पाहावं लागणार आहे. म्हणजे पहिली डेफिनेशन आपण जर पाहायला गेलं तर फिलिप कोटलर यांनी एक डेफिनेशन तयार केलेली. सेवा ही अशी कार्यक्षमता असते की एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. आता सेवा कशा असतात अदृश्य. तर अदृश्य म्हणले की आपला प्रश्न पडेल की ती दाखवायची कशी. जसं की आपण प्रवास केला अशा काही गोष्टी येतात की ज्या फक्त आपल्याला भासतात, त्या आपल्याला दाखवता येत नाहीत किंवा त्या कशा स्वरूपामध्ये आहेत हे देखील आपल्याला काही सांगता येत नाही. त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आपण एखाद्याला काही मदत केली, मग आता मदत आपण कोणत्या स्वरूपामध्ये केली ती आपण दाखवू शकतो. परंतु मदत नेमकं काय असतं ही म्हणजे ती कशी दाखवायची हे जर आपण विचारात घेतलं तर ती मात्र आपल्याला दाखवता येणे शक्यच नाही. म्हणून या ठिकाणी सेवा साधारणतः अदृश्य स्वरूपामध्ये असतात आपल्याला इथे सांगता येईल. जसं की आपण आपल्या कॉमर्समध्ये देखील पाहतो की आपल्या अकाउंटमध्ये आपण गुडविल नावाचे जे काही शब्द ऐकतो. गुडविल म्हणजे ख्याती, एखाद्या व्यक्तीचं नावलौकिक असतं. मग ते नावलौकिक काय असतं, ते एखाद्याची ओळख असते. ती ओळख दाखवायची कशी? आपल्याकडे आपण एखाद्या व्यक्तीकडून वस्तू
काही विक्रेत्यांना आपल्याकडे पैसे जे नसतात, तो आपल्या ओळखीचा असतो, त्यामुळे तो आपल्याला देतो. यालाच आपण गुडविल म्हणजे ख्याती असं आपण म्हणतो. तर ही जी ख्याती आहे, हीच आपल्या ठिकाणी सेवा अशा ठिकाणी म्हणता येणार आहे. मग त्या अनुषंगाने सेवाची काही थोडक्यात आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी पाहावं लागणार आहे. सेवाचं पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं आपल्याला, की सेवा अमूर्त स्वरूपाची. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, की सेवा साधारणतः अदृश्य स्वरूपाची आहे. तसंच सेवा आपल्या ठिकाणी अमूर्त स्वरूपाच्या असल्याचे आपल्या ठिकाणी सांगता येईल. त्या अमूर्त स्वरूपाच्या म्हणजे नेमक्या कशा आपल्या ठिकाणी सांगता येईल? यावेळेस सेवा ही भौतिक उत्पादन नाही, जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. त्याला स्पर्शही करू शकत नाहीत आणि पुन्हा पाहू देखील शकत नाहीत. तर ही अशा प्रकारची सेवा आपल्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे दुसऱ्याला फक्त अनुभवता येते, पण ती कशी असते ही मात्र दाखवता येत नाही. त्यामुळे ती अमूर्त स्वरूपामध्ये असल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. आता याचं सेवेचं दुसरं गोष्टी जर पाहायला गेलं, ते आहे ते म्हणजे अविभाज्य. आता अविभाज्य नेमकं कसं आहे, की जसं की सेवा म्हणजे सेवा आणि सेवा प्रदाता यांना विभक्त करणे शक्य नाही. पण ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवाच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी. आता सेवा जे आहेत, जो सेवा देणारा व्यक्ती आहे आणि सेवा या दोन्ही बाबी एकमेकांपासून आपल्याला त्याचे विभाजन करता येत नाही. म्हणून सेवा ही साधारणतः ते वैशिष्ट्य जर आपण पाहायला गेलं, तर ती अविभाज्य स्वरूपात असते, म्हणजे त्याची विभागणी आपल्याला करता येत नाही. हे देखील या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी सांगता येणार आहे सेवेचं. त्याचबरोबर म्हणजे सेवेचं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे विसंगती. आता विसंगती म्हणजे काय, की सेवाचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदातासारखाच राहिला, तरीही सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असू शकते. आता सेवा प्रत्येक वेळेस सेवेमध्ये काही ना काहीतरी बदल झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे त्या सेवा आपल्याला फक्त अनुभवता येतात, पण प्रत्येक वेळेस त्याची गुणवत्ता या ठिकाणी वेगळी असू शकते. मात्र वेगळी कशी असू शकते, की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून एखादी वस्तू आपण या ठिकाणी घेत असताना त्या वस्तूची जर आपल्याला गरज असली, तर त्यावेळेस त्याची उपयोगिता आपण जास्त जाणवते, म्हणजे त्या ठिकाणी सेवेचं महत्त्व जाणवतं. परंतु गरज नसताना जर आपल्याला एखादी सेवा मिळत असेल, तर त्याची तेवढं महत्त्व आपल्याला राहत नाही. म्हणजेच याच्यामध्ये विसंगती ही काही प्रमाणात आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. उदाहरणार्थ, समान उपहारगृह दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. आता एकाच ठिकाणी जर दोन हॉटेल सारखेच असतील, तर साहजिक त्याचे दोन्ही हॉटेलमध्ये आपण नाश्ता जेवण जिथे केलं, तिथे सारखाच अनुभव मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही. कारण ते आपल्या चवीनुसार असेल किंवा प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असतं. प्रत्येकाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात. त्यामुळे हा एक बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे सेवेमध्ये. तर सेवा आपल्याला प्रत्येक ठिकाणी सारख्याच मिळतील असं सांगता येत नाहीये. त्याच्यानंतर ते आहे ते म्हणजे नाशिवंतपणा. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहेत, कारण सेवांचे संग्रहण नाही. आता सेवा म्हणजे ह्याचं साठवणूक आपल्याला करता येत नाही, कारण ती जसं की साठवणूक कशामुळे करता येत नाही, तर आपण एखाद्या विमान कंपनीच्या सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत. आता सकाळी कसं असतं, ही विमानाचं उदाहरण दिलेलं. आपण बसचा जरी विचार जर केला, आपण सकाळी समजा बसने वगैरे कुठे जात आहोत आणि तीच आपल्याला नंतर ज्यावेळेस आपल्याला परत बसनं प्रवास करायचा, तर सकाळी जो अनुभव घेतला आपण, तोच आपल्याला अनुभव दुपारी किंवा जो अनुभव आपण काल घेतला प्रवास करताना, तोच अनुभव आपल्याला आज भेटेल का नाही हे सांगता येणं थोडं कठीण असल्याचं आपल्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे तुमचं पुढचं वैशिष्ट्य, ते म्हणजे सेवा या अहस्तांतरणीय आहेत. म्हणजेच ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते. आता जर तुम्ही एखाद्या ठिकाणी किरायाने वगैरे राहायला गेले, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मालकाला फक्त किराया देऊ शकतात. परंतु किराया दिला म्हणजे ती घरच आपल्या नावाचं झालं असं होत नाही. म्हणून या ठिकाणी ज्या सेवा आहेत त्या अहस्तांतरणीय आहेत, म्हणजे त्या दुसऱ्याला या ठिकाणी आपल्याला हस्तांतरित करताच येत नाहीत. हा देखील मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागणार सेवेच्या वैशिष्ट्यामध्ये.
आणि सगळ्यात शेवटचं सेवेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ग्राहकांचा सहभाग. आता ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. कारण ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाहीत. कारण आपण सुरुवातीला पाहिलं व्यावसायिक सेवा म्हणजे काय, त्या आर्थिक सेवेमध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर नफा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी ग्राहक देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला सेवा द्यायचं ती व्यक्ती देखील असणं गरजेचं आहे. कारण ग्राहकच जर नसेल तर आपण सेवा द्यायच्या कोणाला आणि आपल्याला नफा मिळवायचा तर कसा मिळवायचा हा प्रश्न आपल्या समोर उद्भवतो. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेवा आपल्याला जर दुसऱ्याला प्रदान करायच्या असतील तर त्यामध्ये ग्राहकांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता यानंतर याचे थोडक्यात आपल्याला व्यावसायिक सेवेचे काही प्रकार या ठिकाणी दिले येतात. तर हेच प्रकार आपल्याला या टॉपिकमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचे येतं. त्यामध्ये साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्या ठिकाणी दिलेल्या येतात. त्यामध्ये पहिलीच सेवा आपल्या ठिकाणी पाहायची ती म्हणजे बँक. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ खंडपीठ आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. म्हणजे त्यांना पूर्वीच्या काळी बँकेमध्ये सावकार कर्ज वगैरे द्यायचे असेल तर ते एकाच ठिकाणी देवाणघेवाणीचा व्यवहार या ठिकाणी चालायचा. त्या अनुषंगानं आता बँक ही अशी आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. बँकेत पैशाची किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. त्यासाठी आपल्याला बँक नियमन कायदा 1949 आपल्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करते त्यामध्ये बँकेची व्याख्या जर आपण पाहायला गेलं, कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने लोकांच्या ठेवी स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, लोकांना मागताक्षणी पैसे देणे, धनादेश, चेक, बँक ऑर्डरद्वारे किंवा अन्य पैसे काढण्याचे विविध साधनं जे की आपण सध्या फोन पेचा वगैरे बऱ्याच प्रमाणामध्ये वापर करत असतो. हे सर्व वापर आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः सेवा कशा असतात किंवा सेवेची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये साधारणतः आपण बँकेचे प्रकार या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न आपल्या ठिकाणी करायचा आहे. तिथे पाहत असताना आपल्याला बँकेच्या प्रकारामध्ये पहिलाच प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे मध्यवर्ती बँक. आता मध्यवर्ती बँक ही आपली रिझर्व्ह बँक देखील असते. आता आपण विशेषतः पाहू की आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक जी असते ही बँक यामध्ये नसते. कारण मध्यवर्ती बँकेमध्ये पूर्ण देशाची बँक, जसं की जगात सगळ्या देशाचे नियोजन पाहणारी जागतिक बँक असते, तसं आपल्या भारतामध्ये देखील जेवढ्या काही बँका पतसंस्था आहेत ह्या सर्वांवरती नियंत्रण हे मध्यवर्ती बँकेचं असतं. म्हणून आपल्या भारताची बँक किंवा मध्यवर्ती बँक जर कोणती ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेचा नियम जो आहे 1934 अंतर्गत बँकेची स्थापना 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ही जी रिझर्व्ह बँक आहे ही नेमकी कशासाठी आहे किंवा याची स्थापना कशासाठी झालेली आहे? देशासाठी आर्थिक धोरण ठरविते. आता देशामध्ये आपल्याला जे काही नियम वगैरे या ठिकाणी लागू करायचे येतात, देशामधले पतसंस्था किंवा चलनी नोटांची निर्मिती करणे किंवा ज्या लोकांना कर्जाची आवश्यकता असेल अशा लोकांना वेळेवरती कर्ज पुरवठा करणे किंवा सरकारची बँक म्हणून देखील या ठिकाणी रिझर्व्ह बँक आपल्याला कार्य करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आपल्या देशाचा जे काही आर्थिक विकास या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो.